तर भव्य 11 संघाने ते प्रथम नाणेफेकी जिंकल्यानंतर भव्य 11 संघाने ते प्रथम नाणेफेकी जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली। शिवशाही प्रतिष्ठान तसेच भव्य ज्ञानेश्वर स्पोर्ट्स दोन्ही संघाच्या कर्णधार इथे यायचं आहे। इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस उडवणार आहे, यानंतरचा सामना तुमचा असेल। चला लगेच शतरक्षण सजवून घ्या, सामन्याला सुरुवात करा। फलंदाज स्ट्राइक एंडला पाहतोय विनायक। जेवायचं कोण बाकी असेल तर लगेच तिथे जेवणाची व्यवस्था केली आहे आपल्या मैदानाच्या मागे। पहिला चेंडू आपण पाहतोय अक्रॉस द लाईन खेळायचा होता, विचार भ्रष्ट केलाय, डायरेक्ट हिट। पंच यावेळेस डाट अपील केली जाते। साहिल आणि विनायक अशी जोडी आपण पाहतोय। पहिल्याच चेंडूवरती ते एक धाव वर्जित केली जाते धावून। गोलंदाजी मार्गवर किरण गोलंदाज सज्ज होतोय। आपल्या षटकाची सुरुवात तर चांगल्या रीतीने केली आहे। अजूनही उर्वरित 4 चेंडू शिल्लक असतील त्याच्या षटकातील। 5 चेंडूंचा षटक असेल, नक्कीच नोंद घ्या सर्व गोलंदाजांनी, शतरक्षण करणारी टीम। चला लगेच चालू करा, लेट्स प्ले। धाव फलक 1 वरती। पुढचा चेंडू वेगवान, जबरदस्त वेग, परंतु दिशा यावेळेस चुकलेली। पंचांनी दंडित केलं, 1 धाव इथे अर्जित होईल अवांतर धावेच्या रूपानं। अवांतर धावेने धाव फलक पुढे सरकला जातोय 2 वरती। किरण याच्यासाठी पारितोषिक लागले, विकेट हॅट्रिक साठी माननीय प्रसाद तांडेल यांच्याकडनं लागला जाते 500 रुपयाचं पारितोषिक किरण साठी। पहिला बॉल जर बघितला तर वेगवान, त्यानंतर आणखीन वेगवान, परंतु दिशा चुकली गेली होती। पुन्हा एकदा सज्ज असेल, धाव फलक 2 यावेळेस लागला गेलाय। धाव फलकावरती धावा आपण पाहतोय। गोलंदाज किरण आपल्या षटकातील पुढचा चेंडू, यावेळेस दिशा जबरदस्त खेळून काढले, शतरक्षक मोनीशच्या डोक्यावरनं 4 धावांसाठी चौकार। धन्यवाद डीजे। धाव फलक आता मात्र वेगाने उचली घेतोय तो, म्हणजेच 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय। 6 धावा लागल्या जात आहेत धाव फलकावरती। 2 चेंडूंच्या अखेरीस किरण याच्यावरती प्रहार अत्याचार यावेळेस करत असताना फलंदाज साहिल आपल्याला दिसतोय। 6 धावा लागल्या गेले धाव फलकावरती। यावेळेस चेंडू कट केला जाते, परंतु शतरक्षक आहे, चेंडू खाली सहजरित्या इथे झेल संपादन केला जातोय। धन्यवाद डीजे। मग जर पाहिला तर पहिला हादरा इथे लागला जाते, पहिला मोहरा इथे गारद केला जाते, तो म्हणजेच भव्य 11 संघाचा साहिल याच्या रूपाने हा फलंदाज होतोय। बाद बॅक टू द पवेलियन आपण पाहतोय। त्यानंतर क्रमांक 3 वरती आपण पाहतोय नवीन आलेला फलंदाज संजय उर्फ संजू। यावेळेस फलंदाजीसाठी सज्ज असेल खेळण्यासाठी विनायक पाटील। त्या विरुद्ध गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवर किरण। चौकारानंतर फलंदाज बाद करण्यामध्ये सफल ठरलाय। उर्वरित 2 चेंडू शिल्लक त्याच्या षटकातील। पुढचा चेंडू, यावेळेस चेंडू अक्रॉस द लाईन खेळायचा होता, ब्लाइंड स्ट्रोक,
चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगत होते. धाव फलक आता मात्र थांबलेला, तो म्हणजेच 6 या आकड्यावरती. उर्वरित शेवटचा चेंडू शिल्लक असेल या प्रथम पॉवर प्लेच्या षटकातील किरण याच्या गोलंदाजी मधला शेवटचा चेंडू. ओहो, जबरदस्त वेग, अचूक टप्पा तुम्ही पाहिला, परंतु एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धाव फलक आता मात्र पुढे सरकलाय, तो म्हणजेच 7 या आकड्यावरती. षटक क्रमांक 1 इथे संपला जातोय. 5 चेंडूंचा खेळ इथे संपला गेलाय आणि संघाची धावसंख्या आहे 7. डोंगर जगमगला न कलस शोभते यो देवलाला. डोंगर जगमगला न कलस शोभते यो देवलाला. धन्यवाद डीजे. चला टीम मीटिंग नको प्लीज. धावफलक जर आपण पाहिला तर 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 7 धावा लागल्या गेल्या धावफलकावरती. गोलंदाज आपण पाहतोय रोमित गोलंदाजी मार्कवर क्रमांक 2 षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. एका बाजूने जर पाहिला तर विनायक पाटील आणि संजय अशी जोडी यावेळेस मैदानामध्ये भव्य 11 संघाची. धावफलक 7 एका षटकाच्या समाप्तीनंतर. हा बॉल कट केला जातोय. फिल्डर आहे तिथे, परंतु चेंडू निघून जाईल यावेळेस घोषित क्षेत्रामध्ये, जिथे फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेवरती समाधान मानावं लागते. एका धावेने धाव फलक पुढे सरकला जातोय, तो म्हणजेच 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 8 धावा लागल्या जात आहेत एका फलंदाजाच्या मोबदल्यात. फलंदाज साहिल बाद झाला. नक्की चौकार त्याच्या बॅटमधून आला होता, तर साहिल इथे बाद झाला. त्यानंतर चांगली गोलंदाजी रोमित पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस क्रॉस बॅटने केला स्ट्रोक, ऑन फायर, चेंडू जातोय सीमा पार, तुंग षटकार. धन्यवाद डीजे. धाव फलक जर आपण पाहिला तर आता मात्र वेगाने उचले घेतोय. 14 धावा लागल्या जातात धाव फलकावरती. गोलंदाज रोमित याच्यावरती इथे आक्रमण प्रहार करण्याचा मानस केला जातोय विनायक याच्याकडनं आणि यशस्वी ठरतो या चेंडूवरती. जबरदस्त उतुंग षटकार आला. धाव फलक 14 वरती जाऊन पोहोचलाय. उर्वरित अजूनही 3 चेंडू शिल्लक त्याच्या कोठ्यातील. पुढचा चेंडू यावेळेस चालू फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने, टॅप टू द गॅप, चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. तुझ्या पायऱ्या 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 चरीना, तुझ्या पायऱ्या. धन्यवाद डीजे. आता मात्र कुठेतरी चांगली फलंदाजी करत असताना फलंदाज विनायक पाटील. धाव फलक 18 वरती जाऊन पोहोचलाय. 18 धावा लागल्या जात आहेत धाव फलकावरती. आपण जर पाहिलं तर विनायक पाटील ऑन फायर. उर्वरित 2 चेंडू शिल्लक रोमितच्या षटकातील. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा खेळायचा होता, परंतु यष्टीरक्षक इथे चुकला जातोय आणि सहजरित्या एक धाव इथे अर्जित होईल. एका धावेने धाव फलक पुढे सरकला जातोय. 19 धावा लागल्या जातात धाव फलकावरती. धाव फलक 19 वरती जाऊन पोहोचलाय. पुढचा चेंडू यावेळेचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. षटक क्रमांक 2 इथे संपला जातोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 1-19. यस डीजे. धन्यवाद डीजे. चला प्लीज लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टीम मीटिंग नको प्लीज. वारंवार आम्ही सूचित करतो तुम्हाला की टीम मीटिंग नको. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा लागल्या जातात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. 5 चेंडूंचा कोठा. गोलंदाज विवेक असेल गोलंदाजी मार्कवर. शेवटचे 5 चेंडू असतील, 5 संधी असतील. गोलंदाज विवेक आहे गोलंदाजी मार्कवर. धाव फलक 19.
आतापर्यंत चांगली फलंदाजी झाली विनायक याच्या मार्फत, जबरदस्त फटकेबाजी. यावेळेस हा चेंडू कट केला जातोय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू यावेळेस ट्रॅव्हल होतोय. येस, घोषित क्षेत्रामध्ये पंचांचा इशारा होतोय. धाव फलक आपण पाहिला तर 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. वीस धावा लागल्या त्या धाव फलकावरती आपण पाहतोय. एक चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. गोलंदाज विवेक आहे गोलंदाजी मार्कवर, सामोरे जाईल विनायक. जर आपण पाहिलं तर जबरदस्त फटकेबाजी करत असताना आतापर्यंत 14 धावा त्याच्या बॅट मधून आलेत. 7 चेंडू खेळलाय. पुढचा चेंडू फुलटॉस ऑन साइडला, फटका जबरदस्त, क्षेत्ररक्षकाला बेदून चौकार. आता जे कालान सासूच कणाला ना गो भाकरी भुजून शी देत आहे गो डोंगराचे लोक डोंगराचे लोक पाया काटा माझे मरल आहे गो पाया काटा. धन्यवाद डीजे. धाव फलक वेगाने उचले घेतोय. 24 वरती जाऊन पोहोचलाय. उर्वरित 3 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज विवेक गोलंदाजी मार्गवर सज्ज आहे. धाव फलक 24. यावेळेस पुढे येऊन केलाय, क्षेत्ररक्षकाच्या वाक्याच्या बाहेर. चेंडू सरळ ट्रॅव्हल होते. 6 धावांसाठी. जावच कणाला ताई भांडी घासून देता का ना गो भांडी घासून शी देत आहे गो डोंगराचे लोक पाया काटा माझे मरल आहे गो पाया काटा. डीजे चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. धाव फलक वेगाने वाढला जातोय. 30 धावा लागल्या जात आहेत धाव फलकावरती. विवेक गोलंदाज यावेळेस महाग ठरत असताना जर आपण पाहिलं तर 3 चेंडू फेकलेत, 11 धावा खर्च केलेत. 5 चेंडूंचा कोठा होता. 3 चेंडू फेकलेत, 11 धावा खर्च केलेत. उर्वरित 2 चेंडू शिल्लक. धाव फलक आपण पाहतोय 30 वरती जाऊन पोहोचलाय. विनायक पाटील ऑन फायर. मागच्या 2 मॅचचा ताव यावेळेस काढत असताना या मॅच मध्ये फुलटॉस यावेळेस जाईल लॉंग ऑनच्या बाहेर. येस, 6 धावा. तर माननीय विलास पाटील यांचं शुभ आगमन झालंय. गोल्डन मॅन नक्कीच विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आमचा संदीप दादा शर्यत जिंकला बोलवली आठ्यामध्ये. यो संदीप दादा शर्यत जिंकला बोलवली आठ्यामध्ये. तर धन्यवाद डीजे. आपण जाऊया मैदानामध्ये. सामना यावेळेस रंगलाय. यावेळेस चेंडू जबरदस्त चेंडू यावेळेस हाताला गेलाय. 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा घातक प्रयत्न आणि प्रयत्नामध्ये असफल ठरतोय. धावचीच्या स्वरूपात 1 मोहरा बाद. धाव फलक जर आपण पाहिला तर धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत. 37 धावा. डाव इथे पहिला संपला जातोय. 37 धावा आणि 38 धावांचा आव्हान इथे रचला गेलाय अवघ्या 3 षटकांमध्ये. यस डीजे. कपाली लावली होती त्यांनी कपाली लावली होती. संतोष मामा यांचा स्टेजवर आगमन झालेला आहे. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा. जीवलग जीवाचा हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा. जीवलग जीवाचा एका पिवाचा नाही त्याला तोटा मोठ्या मनाचा. हवा पिवाचा नाही त्याला तोटा मोठ्या मनाचा. हे जीवलग जीवाचा आमचा संदीप दादा. जीवलग जीवाचा. तर लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या प्लीज. मैदानाचा ताबा घ्या लगेच. क्षेत्ररक्षण सजून घ्या. त्यांच्या पाठीशी एक विराई. ये बोला भक्त आहे तो फक्त एक विराईचा. बोला भक्त आहे.
चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करून घेऊ दोन संघांमध्ये. एका बाजूने आपण पाहतोय शिवशाही प्रतिष्ठान इथे टॉस जिंकलाय आणि निर्णय काय असेल तुमचा? फिल्डिंग निर्णय घेतलाय नक्कीच. आमंत्रित केले तो म्हणजेच ज्ञानेश्वर स्पोर्ट्स संघाला फलंदाजी साडी. हॅलो हा ते मनीष मला सांगते आता. हॅलो का हा हा दे ना मला मी जायचा होता का? चला मैदानाचा ताबा घ्या लगेच. भव्य 11 संघ. आपण जर पाहिलं तर 38 धावांचं इथे आव्हान रचलाय. 38 धावा यावेळेला सर रचल्या गेले. आव्हान रचला गेलाय. अवघ्या 3 षटकांमध्ये 38 धावा पूर्ण करायच्या आहेत. 18 चेंडू असतील, 18 संधी असतील, 18 चान्स असतील. या 18 संधीमध्ये धावा कंप्लीट करावे लागतील 38. जर हा सामना जिंकायचा असेल तर एक विरा वॉरियर्स संघाला. चला सामन्याला करूया सुरुवात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय साहिल. 38 धावांचा पाठलाग करत असताना सलामवीर जोडी मोनीश आणि भूषण. पहिलाच फुल टॉस इनसाइड आउटचा फटका आपण पाहतोय. सरळ षटकार. जबरदस्त फटका. पहिल्या चेंडूवरती नजाकत ताकद सर्व दाखवत असताना मोनीश ऑन फायर. 6 धावांनी स्वतःचा वैयक्तिक आणि संघाचा अकाउंट ओपन करत असताना गोलंदाज साहिल याचं स्वागत केलंय. पुढचा चेंडू स्लोअर चेंडू यावेळेला जाताना गेला होता. त्या क्षेत्रामध्ये खेळायचा होता परंतु बीट होतोय. टायमिंग यावेळेला चुकलं जाते. फलंदाज मोनीश याचा निर्धाव चेंडूची सांगत होते. धाव फलक 6 वरती थांबलेला आपण जर पाहिलं तर 38 धावांचा पाठलाग करत असताना मोनीश आणि भूषण अशी जोडी मैदानामध्ये आपल्याला दिसते. पहिल्या चेंडूवरती जबरदस्त देखना षटकार खेचलाय. दुसरा चेंडू निर्धाव. त्यानंतर तिसरा चेंडू यावेळेस सरळ बॅटने खेळला गेलाय. चेंडू यावेळेस सरकलाय. आता मात्र क्षेत्ररक्षक धावतोय वेगानं आणि ते मात्र एकच धावेवरती समाधान. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. क्षेत्ररक्षक चुकला होता आणि संधी होती 2 धावांची परंतु एकच धाव इथे. धावफलक जर पाहिला तर 7 वरती जाऊन पोहोचलाय 3 चेंडूंच्या अखेरीस. तर माननीय तानाजी पाटील यांच्याकडनं पारितोषिक लागला जाते. माननीय विलास पाटील यांच्यासाठी डाय पकडून कॅच घेतली तर 5000. यावेळेस चेंडू ऑन साइडला केलून काढलाय. टॅप टू द गॅप मधून नक्कीच क्षेत्ररक्षक येईपर्यंत सहजरित्या 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या जात आहेत.
2 धावांनी संघाची धाव संख्या 9 वरती जाऊन पोहोचले. 9 धावा लागल्या गेले धाव फलकावरती. उर्वरित 2 चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील. 3 चेंडू शिल्लक या षटकातील. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर साहिल आहे, सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू जबरदस्त फटका, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेने धाव फलक जर आपण पाहिला तर 10 दुहेरी आकड्यामध्ये जाऊन प्रवेश करतोय. समीकरण जर आपण पाहिला ना, शेवटचा चेंडू इथे शिल्लक असेल. 28 धावांची आवश्यकता. 13 चेंडू शिल्लक. 13-28 असा सामना. यावेळेचा फटका सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. धाव फलक आता मात्र वेगाने वाढला गेलाय. 16 धावा लागल्या गेल्या धाव फलकावरती. तर आपण पाहिलं तर 10 संघ या ठिकाणी खेळले. ग्रुप ए मधून 5 आणि ग्रुप बी मधून 5. तर सेमीफायनल अशा पद्धतीने खेळवली जाईल. ग्रुप ए मध्ये जो पहिल्या क्रमांकावर संघ राहणार आहे तो ग्रुप बी मधल्या दुसऱ्या क्रमांकावर जो संघ राहील त्याच्याशी पहिल्या सेमीफायनल मध्ये खेळेल. आणि त्यानंतर ग्रुप बी मधून जो पहिल्या क्रमांकावर जो संघ राहील तो ग्रुप ए च्या दुसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या संघासोबत दुसरी सेमीफायनल खेळणार आहे. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 12 बॉल 22 रनांची आवश्यकता. 12 चेंडू 22 असा सामना. 11च्या सरासरीनं वाटचाल करावी लागेल अवघ्या 2 षटकांमध्ये. जर सामना विजय करायचा असेल तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा कुठल्या गेल्या. 2 षटकार आल्या. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय चिराग. पहिल्या चेंडूवरती षटकारानं स्वागत झाला होता. षटकारानं सुरुवात केली होती. मोनिशानं षटकाची सुरुवात झाली होती. त्याचप्रमाणे शेवटच्या चेंडूवरती षटकारानं इथे हितेश तांडेल यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक पियुषसाठी जर एका हातामध्ये झेल टिपला तर. तसेच विलास पाटील यांच्या हाती देखील पारितोषिक लागला गेलाय. जर डाय पकडून कॅश घेतली तर 5000 माननीय तानाजी पाटील यांच्याकडनं. तसेच दुर्गेश चौधरी यांच्याकडनं देखील 1000 रुपये पियुष याच्यासाठी एका हातामध्ये झेल टिपला तर. फलंदाज सज्ज होतोय. 12-22 असा सामना. यावेळेचा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र कोणतीही चुकी इथे झाली नाही. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. धाव फलक जर आपण पाहिला तर 16 वरती थांबलेला आणि कुठेतरी पहिला हादरा इथे लागला जातोय तो म्हणजेच भूषण याच्या रूपाने एकविरा वॉरियर्स संघाला. मोनीश जो कोणी जेवायचा राहिला असेल तर कृपया जेवणाची इथे उत्तम व्यवस्था झालेली आहे आपल्या मैदानाच्या मागे. सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे जेवणाचा. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय. 11 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असणार. मोनीश यावेळेस स्ट्राईक एंडला. एका बाजूने मोनीश चांगली फटकेबाजी करतोय तो मोनीश यावेळेस स्ट्राईक एंडला. यावेळेचा चेंडू कट केला जातोय. फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेवरती मानावं लागेल समाधान. एका धावेने धाव फलक पुढे सरकलाय. 17 वरती जाऊन पोहोचलाय. आता मात्र समीकरण आपण पाहू शकतो. 10 बॉल 21 रन. येणारे 4 चेंडू. चिराग गोलंदाजी मार्गवर चिराग आहे. गोलंदाजी मार्गवर उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडूंमध्ये कमीत कमीत 1 ते 2 मोठे फटके येणं अपेक्षित असेल. मोनीश याच्यामध्ये क्षमता आहे, सिद्ध करावी लागेल. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आणि त्याच कारणाने निर्धाव चेंडूशी सांगत होते. धाव फलक थांबलेला 17 या आकड्यावरती. गोलंदाज चिराग
नावामध्येच आग आणि त्याच प्रकारे गोलंदाजी करत असताना या वेळेस मैदानामध्ये 3 चेंडू फेकलेत, फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि महत्वाचा फलंदाज बाद केलाय भूषण. या वेळेस चिराग गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज असेल. पुन्हा एकदा सामोरे जाईल मोनीश. फलंदाज मोनीश या वेळेस सामोरे जाईल. समीकरण जर पाहिलं तर 9 चेंडू 21 धावा. चला लगेच सुरुवात करा प्लीज. नऊ बॉल 21, 9 चेंडू 21 धावांची आवश्यकता. यावेळेस गोलंदाज चिराग गोलंदाजी मार्गवर. यावेळेस चेंडू जबरदस्त वेग, अचूक टप्पा, जबरदस्त षटक हाताळताना यावेळेस चिराग. लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव. मोनीश लागोपाठ 2 वेळा इथे होतोय बीट. धाव फलक थांबलेला 17 वरती. उर्वरित 8 चेंडू शिल्लक असतील आणि 21 धावांची आवश्यकता. 8-21 असा सामना. उर्वरित या षटकातील 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज चिराग सज्ज होतोय. सामोरे जाईल मोनीश. जबरदस्त चेंडू. यावेळेस नक्कीच मोनीश नाराज असेल स्वतःवरती. धन्यवाद डीजे. आपण जर पाहिला तर मोनिशाने चांगलं योगदान दिलं आपल्या संघासाठी. 8 चेंडूंचा सामना केला, 14 धावा आपल्या संघासाठी कुठलेत. परंतु समीकरण आता मात्र काहीतरी वेगळंच वळण घेत असताना आपल्याला दिसतंय. 7 चेंडू 21 धावा. गोलंदाज चिराग 5 चेंडू फेकलेत, फक्त 1 धाव खर्च केली. महत्वाचे 2 फलंदाज बाद. सलामीचे दोन्ही फलंदाज इथे बाद झालेत एकविरा वॉरियर्स संघाचे. आता मात्र 7 चेंडू 21 धावा. 7-21 असा समीकरण. यावेळेस मैदानामध्ये प्रवेश करतोय फलंदाज किरण केनी. एक चांगला फलंदाज आहे, गुणवत्ता आहे, क्षमता आहे, सर्व काही आहे, परंतु यावेळेस सिद्ध करावी लागेल. कारण गोलंदाज चिराग यावेळेस जबरदस्त गोलंदाजी करतोय. त्याचप्रमाणे हा देखील चेंडू निर्धाव. जबरदस्त षटक हाताला गेलाय, फक्त 1 धाव खर्च केली आहे. षटक क्रमांक 2 इथे संपला जातोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या आपण पाहतोय 17 धावा. 38 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र अडचणीमध्ये येतोय संघ, तो म्हणजेच एकविरा वॉरियर्स. कारण 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 21 धावांची आवश्यकता. 6-21 असा सामना यावेळेस रंगला गेलाय. चला लगेच शतरक्षण सजवून घ्या प्लीज. 6-21 असा सामना. गोलंदाज आपण पाहतोय मोहित. रोमित फलंदाजी मार्गवर. 6 चेंडू निर्णायक षटक. गोलंदाजी मार्गवर मोहित. 21 धावा रोखाव्या लागतील या षटकामध्ये. आणि जर एकविरा वॉरियर संघाला जिंकायचा असेल तर या धावा कुटाव्या लागतील. फलंदाज रोमित मध्ये क्षमता आहे, कौशल्य देखील आहे, गुणवत्ता सुद्धा आहे, ती इथे सिद्ध करावी लागेल. आतापर्यंत जर बघितलं तर सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली या 6-21. चला लगेच सुरुवात करू आपण. धावफलक आपण पाहतोय 17 वरती थांबलेला.
21 धावांची आवश्यकता. 21. पहिलाच बॉल जबरदस्त झेल. दैवत जबरदस्त झेल टिपला गेला यावेळेस. रोमित याची केली इथे समाप्त. धन्यवाद डीजे. तर माननीय तानाजी पाटील यांच्याकडे इथे पारितोषिक लागला जाते तो म्हणजेच दैवत साठी. आता जो झेल टिपला त्यासाठी 500 रुपये इथे नक्कीच मानकरी ठरतोय दैवत. जबरदस्त झेल टिपला. कॅच ऑफ द डे म्हणायला काही हरकत नाही. आजच्या दिवसातील उत्कृष्ट झेल. नवीन फलंदाज हेमकांत यावेळेस मैदानामध्ये प्रवेश करतोय. धाव फलक थांबलेला. आता मात्र कुठेतरी उलटी गिनती यावेळेस झालेली आहे. एकविरा वॉरियर संघ कुठेतरी अडचणीमध्ये. या अडचणीतून कोण मुक्त करेल? फलंदाज हेमकांत यावेळेस मैदानामध्ये प्रवेश करतोय. हेमकांत याच्यामध्ये क्षमता आहे, गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. कारण जर पाहिलं तर समीकरण 5 चेंडू 21 धावा. दैवत त्याच्यासाठी पारितोषिक निलू भाऊ यांच्याकडनं 1000 रुपये. एक हात कॅच पकडली म्हणून. यावेळेस चेंडू ऑन साइडला. शतरक्षक आहे. जबरदस्त झेल. आणखीन एक फलंदाज बाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि सुशीलने जो कॅच पकडलाय कमिटीकडून 500 रुपये सुशीलसाठी. आता कमिटीवाला कोण आहे ते तुम्ही शोधा. गुड कॅच गुड कॅच क्वालिटी कॅच. काय क्षेत्ररक्षणाचा दर्जा या ठिकाणी भव्य 11चा पाहायला मिळालाय. या अगोदर दैवतने एक लाजवाब कॅच कलेक्ट केला आणि त्यानंतर अनप्रेडिक्टेबल सुशीलने सुद्धा कॅच कलेक्ट केला आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा जिवंतपणा आणलेला आहे. आणि आता जवळपास पकड मजबूत करतोय भव्य 11 वाघबिळा संघ. येस जवळपास इथे पकड निर्माण केली आहे. उर्वरित अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडू मध्ये 21 धावा. आपण जर पाहिलं ना तर 10 चेंडू मध्ये 21 धावा हव्या होत्या. त्यानंतर 9 चेंडू 21, त्यानंतर 8 चेंडू 21, त्यानंतर 7 चेंडू 21, त्यानंतर 6 चेंडू 21, त्यानंतर 5 चेंडू 21 आणि आता मात्र 4 चेंडू 21. समीकरण तोच, फक्त चेंडू कमी झालेत, धावा इथे मात्र कमी झालेल्या नाहीये. कारण लागोपाठचे जर आपण पाहिले तर 6 चेंडू इथे निर्धाव आलेत. एक लागोपाठचा षटक इथे निर्धाव आलाय. ओहो हो, जबरदस्त चेंडू पायांवरती वार केला जातोय किरण्याच्या. निर्धाव चेंडूची सांगता आता मात्र कुठेतरी पूर्णपणे पकड निर्माण करत असताना आपल्याला दिसतोय भव्य 11 वाघवेल संघ. तीन बॉल 21 रन. गोलंदाज मोहित यावेळेस ऑन फायर. लेट परंतु थेट येईल काय, परंतु तसं काही इथे झालं नाही. आणखीन एक मोरा इथे होतोय बाद. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. धन्यवाद डीजे. सामन्यामध्ये आता मात्र कुठेतरी जवळपास वर्चस्व स्थापन केलंय भव्य 11 वाघवेल संघाने. हिमकांत सज्ज असेल
यावेळेस ऑन फायर करण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव. आता कुठेतरी एक धाव इथे आली आहे. सुशील याने जर कॅच पकडला ना कसाही 200 रुपये. टप्पा कॅच साठी सुद्धा जबरदस्त झेल. मोहित जबरदस्त षटक हाताला यावेळेस. Volvo Mercedes जोडीवाला, XV50 जर गाडीवाला. Volvo Mercedes जोडीवाला, XV50 जर गाडीवाला. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. तर या सामन्याचा सामनावीर नक्कीच विनायक पाटील यांची निवड होते. विनायक पाटील 12 चेंडू 32 धावा. जबरदस्त फटकेबाजी. तसेच सुशील भोईर यांनी सुद्धा यायचंय. 500 रुपयाचा मानकरी विशाल भोईर यांच्याकडनं इथे पारितोषिक दिला जातो. धन्यवाद डीजे. सुशील भोईर